नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या संविधानात एक असं कलम असू शकतं जे एकाच वेळी ट्रॅक्टरबद्दलही बोलतं आणि गायीबद्दलही? हो, खरंय. आज आपण याच इंटरेस्टिंग अनुच्छेद 48ला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, दोन प्रश्न आहेत. गोहत्या बंदीला घटनेत काही आधार आहे का? आणि शेतीला आधुनिक बनवणं ही सरकारची जबाबदारी आहे का? हे दोन्ही विषय ऐकायला किती वेगळे वाटतात नाही का? एक मुद्दा थेट भावनांशी जोडलेला आहे, तर दुसरा थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी. पण गंमत काय माहितीये, ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपल्या संविधानात एकाच ठिकाणी लपलेलं आहे. आणि ते उत्तर आहे अनुच्छेद 48. हे कलम अगदी स्पष्टपणे दोन गोष्टी सांगतं. पहिली गोष्ट म्हणजे राज्याने आपली शेती आणि पशुपालन हे सगळं आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायी, वासरं आणि जी काही दुभती जनावरं आहेत त्यांच्या कत्तलीवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे बघा, सूत्र एकदम सोपं आहे. अनुच्छेद 48 बरोबर आधुनिक शेती प्लस गोवंश संरक्षण. विचार करा, एकाच कलमामध्ये प्रगती आणि परंपरा या दोन्हीची जबाबदारी आपल्या राज्यांना दिली गेली आहे. बरं, मग हे दोन्ही भाग एकत्र काम करतात तरी कसे? चला तर मग ह्या कलमाची रचना जरा जवळून पाहूया. ह्या कलमाची रचनाच किती इंटरेस्टिंग आहे बघा. पहिला भाग जो आहे ना, तो थेट देशाच्या अन्न सुरक्षेबद्दल बोलतो, शेतकऱ्यांच्या प्रगतीबद्दल बोलतो. म्हणजे काय, तर शेतीला पारंपरिक पद्धतींमधून बाहेर काढून सायंटिफिक बनवण्याबद्दल. आणि मग येतो दुसरा भाग जो थेट गोवंश संरक्षणाबद्दल बोलतो. हा तर आपल्याला माहिती आहे किती वर्षांपासून एक भावनिक आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा राहिलाय. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे अनुच्छेद 48 आहे ना, हा काही आपला मूलभूत अधिकार नाही. म्हणजे हा माझा हक्क आहे असं म्हणून आपण थेट कोर्टात जाऊ शकत नाही. हे कसं आहे, तर राज्यांसाठी एक प्रकारचं मार्गदर्शन आहे, एक सल्ला आहे. पण याच सल्ल्याचा आधार घेऊन महाराष्ट्र, UP, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांनी आपापल्या ठिकाणी गोहत्या बंदीचे कायदे केले आहेत. चला आता जरा कायदे आणि कलम यांपासून थोडं दूर जाऊया आणि हे बघूया की हा जो एक घटनात्मक विचार आहे तो प्रत्यक्ष जमिनीवर एका सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू शकतो. एक उदाहरण घेऊया. समजा रामलाल नावाचा एक शेतकरी आहे. तो काय करायचा, तर पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीनंच शेती करायचा. आणि त्यामुळे व्हायचं काय, तर तो सतत निसर्गावर अवलंबून राहायचा आणि बिचारा कर्जाच्या ओझ्याखाली पुरता दबून गेला होता. पण मग एक दिवस बदल घडला. अनुच्छेद 48 मधनंच प्रेरणा घेऊन ज्या सरकारी योजना सुरू झाल्या होत्या त्या त्याच्यापर्यंत पोहोचल्या. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला आणि सरकारी अनुदानाच्या मदतीने त्याने तो बदल स्वीकारला सुद्धा. आणि याचा परिणाम काय झाला असेल? रामलालचं उत्पन्न थेट दुप्पट झालं. विचार करा जरा, आपल्या संविधानातल्या फक्त एका तत्वाने एका सामान्य शेतकऱ्याचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलून टाकलं. हेच तर खरं सामर्थ्य आहे अनुच्छेद 48च्या त्या पहिल्या भागाचं. ठीक आहे, रामलालची गोष्ट तर आपण पाहिली, पण आता त्याच्या शेतावरून पुढे जाऊया आणि हे बघूया की या एका कलमाचा प्रभाव पूर्ण देशावर कसा पडला आहे. आता आपण ह्या कलमाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. 2005 सालची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की अनुच्छेद 48च्या आधारावर गोवंश हत्येवर संपूर्ण बंदी घालणं हे पूर्णपणे घटनात्मक आहे. आणि ह्या एका निर्णयामुळे या कलमाच्या दुसऱ्या भागाला प्रचंड कायदेशीर ताकद मिळाली. बरं, आता पहिल्या भागाचा राष्ट्रीय स्तरावरचा परिणाम बघूया. आपल्याला हरित क्रांती आठवते? 1960 आणि 70च्या दशकात जी झाली होती ती याच अनुच्छेद 48च्या शेती आधुनिक करा या विचारातूनच जन्माला आली होती. आणि त्यामुळेच आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. आणि हा विचार आजही तितकाच जिवंत आहे. उदाहरणार्थ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ज्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात. हे अनुच्छेद 48च्या आधुनिक अंमलबजावणीचं एक उत्तम उदाहरणच आहे, नाही का? आणि ही योजना काही लहान नाहीये. तब्बल 11 कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा मिळतोय. विचार करा, एका घटनात्मक कलमाचा प्रभाव किती दूरपर्यंत पोहोचू शकतो. तर मग आपण इतिहास बघितला, कायदेशीर बाजू समजून घेतली आणि काही प्रत्यक्ष उदाहरणंही पाहिली. आता ह्या सगळ्याला एकत्र जोडून बघूया की आजच्या काळात ह्या कलमाचं नेमकं महत्त्व काय आहे. तर ह्या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? सगळ्यात पहिलं,
अनुच्छेद 48 हे शेतीला आधुनिक बनवण्यासाठी आणि गो संरक्षणासाठी या दोन्हीसाठीचा घटनात्मक आधार आहे. दुसरं म्हणजे आपल्या देशातल्या हरित क्रांतीसारख्या मोठ्या घटनांमागेही याच कलमाची प्रेरणा होती. तिसरं, PM किसान सारख्या आजच्या योजनासुद्धा याच विचाराला पुढे नेत आहेत. आणि चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं कृषी मंत्रालय आणि पशुसंवर्धन मंत्रालय यांचं काम थेट याच कलमाशी जोडलेलं आहे. चला आता या विश्लेषणाच्या समारोपाकडे येऊया आणि हा एक विचार करूया की हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे. हे जे वाक्य आहे ना, शेती आणि शेतकरी हे भारताचा आत्मा आहे, हेच या कलमाचं सार आहे. आपला देश कृषीप्रधान आहे आणि या कलमाचा मूळ उद्देश त्याच कृषी व्यवस्थेला आणि आपल्या शेतकऱ्याला मजबूत करणं आहे. आणि खरं सांगायचं तर हेच या कलमाचं सौंदर्य आहे. विचार करा, संविधानातलं फक्त एक वाक्य एकीकडे करोडो लोकांची भूक भागवण्यासाठी अन्न सुरक्षा निर्माण करतं आणि त्याच वेळी देशातल्या एका अत्यंत भावनिक आणि संवेदनशील विषयावर कायदा बनवण्यासाठी एक फ्रेमवर्क सुद्धा देतं. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आपण हे तर पाहिलं की अनुच्छेद 48ने शेती आणि पशुपालनावर कसा परिणाम केला. मग आता विचार करा की ह्याच्या पुढचं जे कलम आहे, अनुच्छेद 48A, जे पर्यावरण संरक्षणाबद्दल आहे, ते आपल्या देशाच्या भविष्याला कसा आकार देईल. नक्की विचार करा.